आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात. कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. आणि हे आंदोलन शेवटचं असेल. या आंदोलनाची आपण या देशामध्ये लोकशाही मार्गाने हिंसा नसलेलं, शिव्याशाप नसलेलं, एकेरीत न बोललेलं आंदोलन करण्याची सगळ्यांना परवानगी. पंतप्रधानांना एकेरी म्हणायचं वगैरे वगैरे अशी परवानगी नाही असं नाही, पण आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये बसत नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे तुम्ही त्यावरही बोललं पाहिजे की त्या आंदोलनामध्ये चाललेली गाणी, डान्स, पंतप्रधानांमध्ये बोललेलं आणि सगळ्या जगामध्ये डंका या पंतप्रधानांनी आपला गाजवला. आणि आपण ते पंतप्रधान झाले तेव्हा 11व्या नंबरवर होता, आता 4थ्या नंबरवर आलो आणि 3रा नंबरवर राहणार आहोत. त्यांच्याबद्दल एक पण आपल्या लोकशाहीचं हे मी त्याला ब्युटी असं शोधतो आपण, कारण इंग्लिश वापरलं की त्याला वजनदार नाही वाटतं. तर लोकशाहीची सुंदरता अशी आहे की कोणी कोणाला काही बोलू शकतो आणि त्यामुळे त्यांचं काही तोंड बंद करता येत नाही. ज्यांना ज्यांना आरोप करायचे ते करतील, राजीनामा मागतील. या देशामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करायला सगळ्यांना आपण. त्यामुळे जर मनोजदादा जरांगेंना असं वाटत असेल की माझ्या अजून काही मागण्या राहिल्या किंवा मान्य केलेल्या काही पूर्ण नाही झाल्या, आंदोलन करण्याची परवानगी आहे, पण ती लोकशाही मार्गानेच आंदोलन करावं. मुंबईमध्ये ज्यावेळेला ते गेले काही वेळेला अतिशय चांगल्या मार्गाने इतका मोठा मॉब पुन्हा आपापल्या घरी सुखरूप परत नेणं याचं मोठं श्रेय सरकारला जातं, मनोजदादांना. त्यामुळे ते करतील. मला असं वाटतं की आता सगळेच प्रश्न संपलेले आहेत, बाकीचे नाही. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.